मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी तुमच्या ब्लाउजवरती पटकन होणारी पानगळा डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने डिझाइन बनवून घ्यायची आहे। इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आहे। आता इथे उंची माझी 15 इंच तयार आहे, तर मी 16 वरती मार्किंग करून घेते। तुमच्या मापाची उंचीचं बरोबर असं तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी एक लाईन ओढून घ्या। आता इथे तुम्ही शोल्डर 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, मी तुमच्या मापाचं बरोबर असं मार्किंग करून घ्या। मुंडा सुद्धा इथे मी 6.5 इंच ठेवलेला आहे। एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला छातीचं मार्किंग करण्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे। पुढच्या बाजूला 2 इंचाचं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे बघू शकता तुम्ही तुमच्या मापाचं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे। तुमच्या मापाचं बरोबर तुम्ही सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता इकडच्या बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर ह्याचा मध्य करून घ्यायचा। आता आकार जर तुम्हाला गोल चुन्या वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.25 इंचावरती द्या, नसेल काही प्रॉब्लेम तर तुम्ही इथे 1.5 इंचावरती सुद्धा देऊ शकता। आता इथे बरोबर असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, एकदम असा व्यवस्थित मध्ये, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे गळा रुंदी मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। साईज अनुसार तुम्ही इथे 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। आता गळा तुमचा किती तयार आहे तो बघा, माझा इथे 4.5 तयार आहे, तर मी 5.5 वरती मार्किंग करून घेते। तुमचा ज्या पद्धतीने गळा तयार आहे आणि 1 इंच वाढ घ्यायची। आता ह्या बाजूला सुद्धा जेवढी गळा रुंदी घेतली तीच इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतली। आता इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला परफेक्ट गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं, गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येतो। आता इथे आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंचाचं परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे गळ्याचा आकार द्यायला सुद्धा तुम्हाला इथे सोपं जातं। आता इथे परफेक्ट तुम्ही असा पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता इथे आपला आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। मार्किंग करून घ्यायचं, गळा थोडासा खाली होतो आपला तयार होऊन, मग उंचीला तुम्ही इथे 4 इंच 4.5 इंच सुद्धा ठेवू शकता। आता 2 इंच आपण शिलाई मार्जिन पकडतो। आता इथे त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा टक्स मार्किंगसाठी, बरोबर परफेक्ट तुमचं पाठीचा टक्स मार्किंग व्यवस्थित होऊन जातं। आता अशी लाईन ओढून घ्या, त्याच्यावरती असा कट सुद्धा थोडासा मार्किंग करून ठेवा, म्हणजे फिटिंगला आपलं व्यवस्थित होतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि दोन्ही सुद्धा बाजूला सेम मार्किंग आपलं झालं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं। आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे, इथे सावकाशमध्ये आपल्याला हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे। आता गळा तुम्ही इथे आकारानुसार व्यवस्थित असं सावकाशमध्ये गळा कट करून घ्यायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने। बघू शकता इथे आपला आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा, तुमचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल। आता इथे ब्लाउज पीस कपडा घेतलेला आहे मी, घडी करून घ्यायची, हे पहा इथे आता पाठीचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, अस्तर व्यवस्थित ब्लाउज पीसावरती ठेवून घ्यायचं। आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने सावकाशाने व्यवस्थित मारून घ्या गळ्याच्या आकारानुसार, म्हणजे जेणेकरून आपला गळा सुद्धा इथे व्यवस्थित दिसला पाहिजे, इथे सुद्धा व्यवस्थित टोक आलं पाहिजे आपलं, जेणेकरून आपल्या गळ्याची डिझाईन सुद्धा दिसायला छान दिसते, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे सावकाश आपली शिलाई मारून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरायची आहे आणि तुमच्या सुद्धा ब्लाउजवरती बनवून घ्यायची आहे। आता इथे कमरेकडच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्या आणि जास्तीचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा असतो, हे पहा अशा पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित। कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची असते, हे पहा। आता इथे काय करायचं, छोटे छोटे असे कट मारून घ्या, म्हणजे आपला गळा पलटी झाल्याच्या नंतर दिसायला असा व्यवस्थित आकार तुमचा ह्यामध्ये दिसणार आहे। आता इथे आपल्याला गळा पूर्ण असा पलटी करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्या। आता इथे आपला आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित करून घ्या, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे शिलाई झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित असा आकार हा होऊन जातो, ते लक्षात घ्या। आता इथे काय करायचं, एकदम कडेकडेला अशी शिलाई मारून घ्यायची, ज्या पद्धतीने आपण पानगळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला एकदम अशी कडेकडेला पूर्ण हे शिलाई मारून तयार करून घ्यायचं।
इथे सुद्धा व्यवस्थित मारून घ्या, म्हणजे आकार दिसायला असं व्यवस्थित दिसेल. कपडा आणि अस्तर व्यवस्थित पकडायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता व्यवस्थित आणि सावकाशमध्ये आपला हा गळा तयार झालेला आहे. आता इथे कमरेकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकदम कडेकडेला सावकाशमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. इथं आपली पूर्ण शिलाई मारून झाली. आता इथे एकदम कडेकडेला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं सावकाशमध्ये. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित आल्या पाहिजेत. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. आणि शिल्लक राहिलेला कपडा इथे सावकाशमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जेवढं आपलं शिल्लक राहिलेलं आहे व्यवस्थित आणि सावकाश आकारामध्ये हे कट करून घ्या, जेणेकरून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आकारामध्ये. हे पहा, हे मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या व्यवस्थित आकारामध्ये लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता किंवा मॅचिंगची वापरा कलरानुसार. आणि गळ्याच्या आकारानुसार इथे सावकाशमध्ये आणि सविस्तरमध्ये आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा तुमचा गळा इथे सुद्धा एकदम व्यवस्थित लेस लावून घ्या, म्हणजे आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित दिसला पाहिजे. इथे तुम्ही व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे गळा आपला तयार झाल्याच्या नंतर सुद्धा दिसायला असा सुंदर दिसेल. इथे बघू शकता मी पूर्ण अशी लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लेस लावून घ्या आणि एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित अशी पूर्ण पॅक होऊन जाणार आहे सावकाश आणि सविस्तरमध्ये. हे अशा पद्धतीने आपली इथे लेस लावून झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने व्यवस्थित आकारामध्ये पूर्ण व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. बघू शकता इथे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत. व्यवस्थित पकडा एकसारखं आणि डबल शिलाई मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पूर्ण असं पॅक करून घ्या, जेणेकरून ते पटकन निघणार नाही. टक्स देताना वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा, इथून अर्धा इंच घ्यायचं, वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा, म्हणजे जेणेकरून आपला टक्स सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसला पाहिजे. इथे बघू शकता एकदम असं व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा. इथे बघू शकता आपला गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.